तर या पत्रकार परिषदेविषयी आपण थेट अपडेट्स घेणार आहोत। मात्र थेट आता जाऊयात नवी दिल्ली येथे, कारण काँग्रेस कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आंदोलन नवी दिल्ली येथे सुरू आहे। कांग्रेस लड़ते रहेंगे, हम लड़ते रहेंगे। गाड़ी में बैठेंगे हाँ दैट विल बी जाने तो नहीं देंगे बाहर लग रहे हैं। तर ही दृश्य आहेत ईडी कार्यालयाबाहेरची। आज राहुल गांधींची ईडी चौकशी आहे आणि राहुल गांधी ईडी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। त्यापूर्वी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी गर्दी केलेली आहे। निषेधार्थ हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय नाना पटोले सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात। नाना पटोले देखील या राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ आज सगळीकडे आंदोलन काँग्रेसने पुकारलेलं आहे आणि ईडी कार्यालयाबाहेर सगळेजण जमून आपला निषेध दर्शवणार आहेत। तर राहुल गांधी आता ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ही दृश्य आपण एकीकडे पाहतोय, दिल्लीतली ही दृश्य आहेत। पोलिसांनी बंदोबस्त देखील चोख तैनात केलेला आहे, आपला बंदोबस्त देखील वाढवलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। तर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहेत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, सध्या काय परिस्थिती आहे? कारण गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते, कार्यकर्त्यांची नेत्यांची गर्दी झालेली दिसतीये। प्रचंड गर्दी आहे आणि या पद्धतीनं इथे पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। अनेक नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि इथे अनेक माजी मुख्यमंत्री वगैरे इथे आलेले आहेत। ओमन चंडी हे मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या बाहेर विज्युअल देतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यात अनेक नेते इथे आहे आणि या नेत्यांसह राहुल गांधी जाणार होते, पण त्यासह न जाता राहुल गांधी काही निवडक नेत्यांसोबतच हे ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ किती वेळ लागेल साधारण राहुल गांधींना ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी? साधारणतः ईडी कार्यालयामध्ये पोहोचायला साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा कालावधी लागणार आहे। लागणार आहे आणि सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठी गर्दी काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आहे। एक प्रकारे जर बघितलं आपण तर जर बघितलं तर राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत आहे इथे, त्यानंतर याशिवाय इतरही नेते आहेत, सोबतच राजीव शुक्ला आहे, याशिवाय कृष्णा तीरथ आहे। अशा अनेक नेत्यांसह, काही फक्त निवडक नेत्यांसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ईडी कार्यालयाकडे गेलेले आहे आणि इथे जर बघितलं मोठी गर्दी झालेली आहे। मोठ्या गर्दीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते याही इथे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणाला परवानगी देण्यात आलेली नाहीये जाण्याकरता आणि सर्व नेते इथे काँग्रेस मुख्यालयामध्ये एकवटलेले आहेत। प्रशांत, सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीचा समन्स बजावला होता आणि त्यासाठी त्यांना ईडी समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र काँग्रेसकडून आज दिल्लीमध्ये म्हणा किंवा इतरत्र राज्यांमध्ये सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। सर्व राज्यांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। दिग्विजय सिंग देखील इथे सोबत आहे आणि इथे अनेक नेते आहेत, जे नेते त्यांच्यासोबत खास करून काँग्रेस नेत्यांसोबत जे नेते आहेत ते जाणार होते, पण काही निवडक नेत्यांसह सर्व राहुल गांधी पोहोचलेले आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर या घडीला एक अत्यंत महत्वाचं हे आहे की राहुल गांधींसह काही निवडक वकील देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की आता या घडीला त्यांची चौकशी किती वेळ होते, कारण की ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे एकवटलेले आहेत काँग्रेस मुख्यालयाबाहेर आणि हे सर्व नेते आता त्यांच्या जोपर्यंत ते किती परत येणार नाही तो वाट पाहत समोर सचिन पायलट आहेत, जिंदल आहेत, असे अनेक नेते इथे आहेत, ज्या नेत्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्रयत्न होतोय की एकीकडे राहुल गांधीची साथ देण्याकरता इथे सर्व नेते एकत्र आले होते, पण त्या फक्त निवडक कार्यकर्त्यांसह हे
राहुल गांधी हे एकतर पोहोचलेले आहेत ईडी कार्यालयापर्यंत. स्टुडिओ. तर राहुल गांधींना या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून ईडी कार्यालयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचं दिसतंय प्रशांत. बरोबर आहे. ईडी कार्यालयात जाण्याकरता अडथळा निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, कारण की मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते ते त्यांच्या गाड्यांसोबत जाण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक दिग्गज नेते देखील त्यांच्यासोबत आहेत. काही जे खासदार आणि नेते आहेत ते इथे पोहोचलेले आहेत. काँग्रेस मुख्यालयामध्ये ते इथेच थांबलेले आहेत आणि काही नेते. प्रशांत थोडं थांबवते आधी ही थेट दृश्य आपण दाखवूया. राहुल गांधी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. ईडी कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून राहुल गांधी वाट काढत ईडी कार्यालयामध्ये चौकशीला आता हजर होत आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीचे समन्स बजावलेले होते, तर चौकशीसाठी ते निघालेले आहेत आणि त्या दरम्यानची ही दृश्य आहेत. मात्र कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांत तुमच्याकडे येते. नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ही चौकशी होणार आहे, तर या प्रकरणाला घेऊन साधारण ईडी कडून कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? या संदर्भात ईडीने एक मोठी प्रश्नोत्तराची यादी तयार केलेली आहे. त्या यादीनुसार प्रश्न विचारण्यात येईल, कारण की नॅशनल हेराल्ड काय संबंध आहे, कशा पद्धतीनं पैशाचं देवाणघेवाण झालं, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे याकडे सगळं महत्वाचं हे आहे की या घडीला की या निमित्ताने त्यांना जे प्रश्नोत्तर केले जाणार आहे त्या प्रश्नोत्तरामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं किती वेळ त्याची चौकशी चालते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण की अनेक नेते इथे पोहोचलेले आहेत. त्या स्थानिक दिग्गज नेत्यांसह ते आता काँग्रेस मुख्यालयामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर हे सगळे नेते जे आहेत हे नेते त्यांचा साथ देण्याकरता दिल्ली पोहोचले होते, पण त्यांना दिग्गज नेत्यांसह ते दिल्ली घरात पोहोचले आहेत आणि आता थोड्याच वेळ त्यांची चौकशी सुरू होईल राहुल गांधींची. तर आपण प्रेक्षकांना सांगूया नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे नेमकं काय. तर 1938 मध्ये काँग्रेस पक्षानं असोसिएट जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL ची स्थापना केली होती आणि त्या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र काढण्यात आलेलं होतं. तर AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज होतं आणि हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती, ज्याचं नाव यंग इंडिया लिमिटेड असं होतं. यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची हिस्सेदारी भागीदारी होती, जी 38% होती आणि AJLचं 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आलेलं होतं. आणि या प्रकरणीच आता संपूर्ण चौकशी करण्यासाठी ईडी कार्यालयामध्ये राहुल गांधी यांना आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तर आपण थेट जाऊयात. कुमार केतकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी बोलतात. पाठिंबा आहे त्यांना माहिती आहे. निवडणुकीत तो कदाचित दिसलेला नाही, कारण निवडणूक कशा प्रकारे ते मॅनेज करतात हे आता आपल्याला दिसलेलं आहे. कधी EVM, कधी मसल पॉवर, कधी मनी पॉवर, कधी दादागिरी, सगळं करून त्यांनी त्या इलेक्शन मॅनेज केले आहेत. त्यामुळे निवडणुकीतनं लोकांचं मत व्यक्त होत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि आता त्यांना काँग्रेसला थांबवता येत नाही. म्हणून मग त्यांनी राहुलवरती आणि सोनिया गांधींवरती ईडीचं धाड टाकून किंवा ईडीचे आरोप करून त्यांना तिकडे बोलावलेलं आहे. म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांना डिमॉरलाइज करायचं आहे. पण हे डिमॉरलाइज ते करू शकणार नाहीत, कारण एक तर नॅशनल हेराल्डची त्यांनी दिलेली केस आहे ती 2012ची आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्षात त्यांना काही मिळालेलं नाही, काही त्यांनी परस्यू केलेलं नाही आणि तरी ते केवळ हॅरासमेंटसाठी वापरतात. आता ईडी हे त्यांचं एक इन्स्ट्रुमेंट झालेलं आहे पॉवरचं, हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे. नुसतं भारतात नव्हे, आंतरराष्ट्रीय पेपर्समध्ये आलेलं आहे की हाऊ मोदी इज युझिंग ईडी अँड अदर इन्स्ट्रुमेंट्स अँड एजन्सीज फॉर परपेच्युएटिंग इन पॉवर. त्यामुळे त्याच्याबद्दल काही काँग्रेसवाले घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसवाले फाईट करणार. नाही, काँग्रेसवाले फाईट करणार, पण ज्या पद्धतीने आज सगळे काँग्रेसचे खासदार आणि नेते इथे एकत्र आले होते नाही, ते सगळे नेते जाणार होते पण त्यांना रोखण्यात आलेलं आहे. त्यांना रोखण्यात आलं म्हणजे त्यांना बॅरिकेड लावलेली आहेत. म्हणजे आम्हाला 2च पर्याय उरतात. जुन्या पद्धतीने जॉर्ज फर्नांडिस स्टाईलने दगडफेक करणं जे काँग्रेसवाले करणार नाहीत आणि नाहीतर अशा प्रकारे आंदोलन करणार. आम्ही शांतप्रिय लोक आहोत, आम्ही शांततेने आंदोलन करणार. आम्हाला त्या पद्धतीचं अराजकीय आंदोलन करता येत नाही. नाही, राजकीय आंदोलन करता येत नाही, पण साधारणतः ज्या पद्धतीने म्हणजे आमची करायची इच्छा नाही, आमच्या विचारसरणीत ते बसत नाही. तुमच्या विचारसरणीत बसत नाही, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं ईडीनी आज संपूर्ण काँग्रेस मुख्य ईडीच्या इथे नाही हो, महाराष्ट्रात पण चालू आहे. फक्त राहुल नाही, हा राहुल त्यांनी आमच्या गंडस्थळावरती हल्ला केलेला आहे. राहुल आणि सोनियावरती हल्ला करणं हा गंडस्थळावरती हल्ला. कारण नॅशनल हेराल्डची केस एक तर खूप जुनी आहे, अत्यंत फालतू पद्धतीने त्यांनी आरोप लावलेले आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. जर पुरावे होते तर गेले 10 वर्ष काय करत बसले होते ते. नाही, 10 वर्ष काय करत होते, पण आता यानंतर काय, आता असं नोटीस झालेलं आहे त्यांना. त्यानंतर काय तर ईडी ठरवणार. ईडी त्यांची कशा प्रकारे चौकशी करतं, काय पुरावे मागतं, काय करणार त्याच्या आधारे ठरणार. आम्ही काय ठरवणार? आम्ही फक्त त्यांच्या विरोधात आंदोलन करणार. ह्याच्या पलीकडे आम्ही काय करणार? अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन होईल.
अर्थातच उघडच आहे, काँग्रेस त्याच पद्धतीने करते नाही. आज आम्ही जेव्हा काँग्रेस मुख्यालयामध्ये आलो आम्ही काही तर भाजपवाले नाही होतो. चारी बाजूनी ज्या पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलंय, सगळीकडे आहोत एवढे घाबरलेले आहेत. मी सांगतो काय, मोदी हा अत्यंत भेकड माणूस आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे असं एका रात्री बोलणं कदाचित पंतप्रधानाबद्दल लोकांना आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. तो भेकड माणूस आहे आणि त्याला काँग्रेसने नुसतं आवाज दिला की लोकांनी एकत्र यावं, तर त्यांनी सगळे बॅरिकेड केलं. याच्यावरनं स्पष्ट होतंय की मोदीला कोणाची भीती वाटते. जर काँग्रेस मुक्त देश झालेला आहे, देशात फार कमी राज्य, 2 राज्यामध्ये फक्त काँग्रेस आहे, त्यामुळे काँग्रेसला एवढं घाबरायचं काय कारण आहे. त्यांनी म्हणावं जावं लोकांनी, कारण लोक नाहीच आहेत काँग्रेस बरोबर. असं जर त्याचं मत आहे, लोक काँग्रेस बरोबर नाही आहेत आणि सगळे लोक हिंदुत्ववाल्यांबरोबर आहेत, म्हणजे भाजप बरोबर आहेत, तर मग त्यांनी सांगायचं जायचं तिथे, तुमच्याबरोबर कोणी लोकच नाही आहेत. काय तर हिंमत नाहीये त्याची. हे 2024ची नांदी आहे असं वाटतं तुम्हाला? अहो 2024ची नांदी त्यांनी 2014लाच सुरू केली, त्यामुळे नांदीचा वगैरे काही प्रश्न नाही आहे. त्यांनी 2014लाच ठरवलेलं होतं. तो ज्या पद्धतीने पंतप्रधान झाला तेच मुळी कारस्थानाचा भाग होता 2014. हे मी नाही सांगत आहे, हे त्यांच्याच पक्षातले जे गोव्याला हजर होते त्यांचं नाव मोकळं झालं तेव्हाच ते लोक सांगतात की ते कशा पद्धतीने त्यांचं नाव ठरलं. काय वाटतं किती वेळ चौकशी होण्याची शक्यता राहुल गांधी? काही सांगता येत नाही. ते ईडी काय करतात काहीच मला माहित नाही. मी कधी ईडीला भेटलेलं नाही, मला कधी ईडीची नोटीस आलेली नाही, माझ्या मित्रांना कोणाला ईडीला बोलवलेलं नाही. यापूर्वी एक शरद पवारांना नोटीस आली ती ईडीची, त्यावेळेस नाही, संपूर्ण त्यांनी महाराष्ट्र ताबडतोब शेपूट घातलं. त्यांनी त्यांनी ताबडतोब शेपूट घातलं, कारण असं की शरद पवारच्या बरोबर असेच लोक आले खाली 500, मग त्यांची नोटीसच रद्द करून टाकली. नाही, पण ज्या पद्धतीने आता राज्यातील नेत्यांनाही ईडीच्या नोटीस बजावल्या जात आहे. सगळ्यांना जो कोणी आता भाजप, आता साधी बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये फक्त 4 शिवसेनेचेच आमदार करप्ट आहेत का? किती भाजपवाल्यांची नावं देऊ मी तुम्हाला की जे कम्प्लिटली अगदी नखापासून शिरापर्यंत करप्ट आहेत. अशी खूप भाजपवाली माणसं आहेत, त्यांनाही माहिती आहेत ती. ज्या पद्धतीने त्यांनी कोल्हापूरला पैशाचा वाटप केलाय परवा, ते करप्शन नाही आहे राज्यसभेच्या निवडणुकीत अर्थातच. त्यामुळे काय आकडा आलाय समोर त्याच्यातला? माझ्या मते 100-150 कोटी रुपये वाटले त्यांनी, म्हणजे धनंजय महाडिकच्या निवडणुकीसाठी. निवडणुकीसाठी म्हणजे याचा अर्थ त्यांना ईडीची नोटीस जात नाही, पण राहुल गांधींना नोटीस जाते. तेच म्हणतो ना मी. धनंजय महाडिकची पण तुम्ही वेल्स पहा, देवेंद्र फडणवीसांची सगळी त्याबद्दलची वक्तव्य पहा. ज्या पद्धतीने भाजपच्या लोकांच्याकडे पैसे येतात त्याची चौकशी का नाही होत कधी? धन्यवाद. हे होते कुमार केतकर आणि अतिशय अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहे. भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांची का चौकशी होत नाहीये? एकीकडे शिवसेनेत 4च आमदार भ्रष्ट आहेत का? कारण ते म्हणाले की माझ्याकडे मोठी यादी आहे. याचा अर्थ राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मोठा पैशाचा वापर करण्यात आलेला आहे. धनंजय महाडिकला ईडीची नोटीस जात नाही, विजयासाठी ते पैसे वाटतात, पण राहुल गांधींना नोटीस जाते असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बॅक टू स्टुडिओ. इसको खींच लिया मैंने। हमारा ऊपर प्रयोग कर रहा है। तर आपण ही नवी दिल्लीमधली दृश्य पाहतोय. राहुल गांधी ईडी कार्यालयाकडे चौकशीसाठी रवाना झालेले आहेत. तर कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी जिंदाबादच्या जोरदार घोषणा देखील दिल्या जातात. काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींना समन्स बजावण्यात आला होता आणि चौकशीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी ईडी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत. तर कार्यकर्त्यांचा इतका मोठ्या प्रमाणात खरं तर ताफा या संपूर्ण परिसरामध्ये आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना पायी ईडी कार्यालयाकडे निघावं लागलेलं आहे. राहुल गांधी पायी निघालेले आहेत ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी. तर कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत. तर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा देखील घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात. अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मुंबईमध्ये सुद्धा अनेक नेत्यांच्या, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जातोय आणि ईडी कार्यालयाविरोधात हा मोर्चा आहे. कारण राहुल गांधींना ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी समन्स बजावण्यात आला होता आणि यासाठी चौकशीला सामोरं जाण्यासाठी राहुल गांधी आता ईडी कार्यालयाच्या दिशेनं निघालेले आहेत. तर आमचा लढा हा सुरूच राहणार आहे, राहुल गांधी झुकणार नाहीत अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून येत आहेत. पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्ली येथे आहेत. प्रशांत, सध्या काय परिस्थिती या ईडी कार्यालयाबाहेर पाहायला मिळते? सध्या ईडी कार्यालयावर जर बघितलं आपण तर
ज्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी समोर ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत, तिथे मोठ्या संख्येनं त्यांना पोहोचण्यासाठी की कार्यकर्त्यांची अडचण निर्माण होत आहे। त्याचमुळे अनेक कार्यकर्त्यांना इथेच रोखून देण्यात आले। माझ्या मागे जर बघितलं आपण तर हा संपूर्ण काँग्रेस मुख्यालय आहे आणि या काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। स्टुडिओ श्वेता। प्रशांत, जर आपण पाहिलं ईडीच्या चौकशीला सामोरं जाताना अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी झालेली आहे, तासनतास ही चौकशी चालते। आज राहुल गांधी देखील या चौकशीसाठी ईडी ऑफिसमध्ये हजर राहणार आहेत। साधारण किती तास ही चौकशी चालू शकेल? या संदर्भातला प्रश्न जेव्हा आम्ही कुमार केतकर जे काँग्रेसचे नेते आहेत आणि काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी सांगितलं तर ईडीला स्पष्ट करायचं आहे। ईडीला काय करायचं आहे, कारण की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि एनडीए त्यांचा आरोप आहे की हे दोघेही ज्या पद्धतीनं सत्तेच्या राजकारणापासून दूर जाताना पाहायला मिळत आहे, त्याचमुळे अशा प्रकारचा डाव रचला जात आहे। 10 वर्षापूर्वीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची पुन्हा एकदा उजाळा देण्यात आलेला आहे आणि यामागे कट कारस्थान आहे असाही त्यांचा दावा आहे। त्याचमुळे साधारणतः किती तास चौकशी होईल हे ईडी सांगेल, आम्ही सांगू शकणार नाही, पण आम्ही सर्व ती तयारी केली आहे। ईडीने जर पुन्हा अशा प्रकारचं केलं तर काँग्रेस कार्यकर्ते अहिंसेच्या मार्गावरून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील। मी सध्या काँग्रेस मुख्यालयात जर बघितलं आपण तर काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर जर बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आहे। समोर जर बघितलं तर चिदंबरम यांचे पुत्र जे आहेत ते देखील आहेत, त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते आहेत, छत्तीसगडचे मंत्री आहेत, हे सगळे इथे या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रयत्न करूया त्यांचे थेट सवाल जवाब करण्याचा। सर, अभी ईडी कार्यालय में राहुल गांधी जी पहुंचने वाले हैं। जी, उनको समन्स आया है। स्वाभाविक है कि देश के नियम और कानून के हिसाब से चलने वाली पार्टी के मुखिया हैं, उसका पालन करेंगे और उपस्थित होंगे। लेकिन देव साहब, मुझे बताइए जिस तरह से ये पूरा कांग्रेस मुख्यालय को एक किले का स्वरूप दिया गया है, क्यों डर गई है क्या बीजेपी? दिख रहा है, ये बात दिख रही है कि वो आम जनों से, जनता से, देश के लोगों से अब डरने लगे हैं कि लोग समझने लगे हैं कि कहने और करने में कितना ज्यादा अंतर है। देश की परिस्थितियों को किस तरफ ले जा रहे हैं, चाहे देश की सीमाएं हो, चाहे देश के अंदर की भाईचारे की स्थितियां हो, चाहे महंगाई की बातें हो, चाहे चरमराती अर्थव्यवस्था हो, ये सारी बातों को ढांकने के लिए अगर जन भावना उमड़ रही है तो इन केन प्रकार किसी तरह से उसको रोकना, यही उनकी भावना है और यहाँ भी आज के संदर्भ में भी वो वही करना चाह रहे हैं। आज तो ईडी ने समन दिया है, राहुल गांधी जी पहुंचे हैं, अगला पड़ाव क्या होगा? उस समय और परिस्थिति के हिसाब से जैसी परिस्थिति बनेगी वैसा कांग्रेस पार्टी कदम उठाएगी। आज बहुत सारे कार्यकर्ता उनके साथ जाने वाले थे, लेकिन उनको भी रोका गया। लगता है उनने धारा 144 नहीं, कर्फ्यू लगा दिया। कर्फ्यू ही लगाना था तो कर्फ्यू की घोषणा कर देनी थी। धारा 144 में कानून भी यही कहता है कि अगर कोई ऐसी स्थिति नहीं दिख रही है, चार से ज्यादा लोगों को एक जगह रुकने, इकट्ठा होने के लिए आप रोको, तो ग्रुप्स में अगर 4 लोग जा रहे हैं तो क्या दिक्कत है, और शांतिप्रिय तरीके से जा रहे हैं तो क्या दिक्कत है। 144 प्रिवेंटिव है कि लॉ एंड ऑर्डर की स्थिति ना टूटे। जो लोग यहाँ एकत्रित हैं वो लॉ एंड ऑर्डर की स्थिति को तोड़ते क्या? धन्यवाद हमसे बात करने के लिए। हे छत्तीसगडचे गृहमंत्री आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं छत्तीसगडचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सिंगदेव जे आहेत ते आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर निश्चितपणे पुन्हा एकदा उतरेल असाही त्यांचा दावा आहे। म्हणाली अगदी बरोबर आहे प्रशांत, आणि तिथल्या सगळ्या सविस्तर घडामोडी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे धोपेश्वर रिफायनरीला आमदारांचा पाठिंबा असून सेना आमदार राजन साळवींनी पाठिंबा दर्शवला आहे। तर रिफायनरीसाठी राजन साळवी हे आग्रही आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। धोपेश्वर रिफायनरीला आमदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केली आहे।
तर स्थानिकांचा विरोध असल्यास प्रकल्प होणार नाही अशी भूमिका खरं तर शिवसेनेची होती. आता मात्र सेनेकडून रिफायनरी ही झालीच पाहिजे असं म्हणायला सुरुवात झालेली आहे. MIDCच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज एक बैठक देखील बोलावली असून या बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार असल्याचं शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर या बैठकीला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार असून या बैठकीमधून नेमकं काय तोडगा निघेल, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पेट्रोल मंत्र्यांची सुद्धा आज भेट होतीये. त्यावर राजन साळवी यांनी सावध प्रतिक्रिया नोंदवली होती. मात्र रिफायनरी संदर्भात त्यांनी आमचा पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे. तर आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन, काय नेमकं राजन साळवी म्हणालेत? मॅडम, ह्या रिफायनरी विरोधात, प्रकल्प विरोधात परवा विरोधकांची फार मोठी निदर्शनं पाहायला मिळाली. विरोधकांनी हा प्रकल्प होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात जागरण आंदोलन केलं होतं. त्यानंतर विरोधक आक्रमक होऊन थोडीशी जाळपोळ देखील करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने येऊन त्यांना एक शब्द दिला होता की हा प्रकल्प होणार नाही किंवा या प्रकल्पाचं जे काम असेल ते पुढे तुमच्याशी चर्चा केल्यानंतरच होईल. पण आज आमदार राजन साळवींची बातचीत केल्यानंतर राजन साळवी प्रकल्प होणार ह्या मुद्द्यावर ठाम असून त्यांनी पूर्णपणे मात्र सचिन, शिवसेनेकडनं खरं तर सांगितलं होतं, अगदी थोडक्यात उत्तर द्या, ते म्हणजे जर स्थानिकांनी किंवा ग्रामस्थांनी विरोध दर्शवला तर आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही. मग आता सेनेचे आमदार राजन साळवींकडनं पाठिंबा कसा काय आला? राजन साळवी यांचं म्हणणं आहे की जे समर्थनार्थ गाववाले आहेत ते फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि विरोधाच्या भूमिकेत जे आहे गाववाले ते कमी प्रमाणात आहेत. आणि जिथं ज्या लोकांची समर्थनाच्या दिशेची मतं आहेत त्याचा विचार करून आम्ही प्रकल्पाला समर्थन देत आहोत, असं राजन साळवी यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी. तर नेमकं शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी काय म्हटलंय थेट ऐकूयात. आजच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्या बैठकीला लोकप्रतिनिधी मला निमंत्रित केलेलं आहे. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट मी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं प्रकल्प होण्याच्या दृष्टीने, त्या अनुषंगाने त्या क्षणापासून माननीय शिवसेनेचे प्रमुख जेव्हा या पद्धतीचं पत्र देतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांच्या हितासाठी, त्या भागाच्या हितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असेल असं माझं मत झाल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून तिथले तरुणांना बेरोजगार नोकऱ्या मिळाव्या, कामं मिळावी, तिथला विकसित भाग व्हावा यासाठी मी भूमिका ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी यामिनी, स्पीड न्यूज.